गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲड्रेसिंग मोड्स ऑफ 8051 बघितलं. त्याच्यामध्ये कोणकोणते ॲड्रेसिंग मोड बघितलं? डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड, इमिडिएट ॲड्रेसिंग मोड आणि इंडेक्स ॲड्रेसिंग मोड. ओके, आता याच्यानंतर बघूया इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8051. तर बघूया, तर याच्यामध्ये काय, द इन्स्ट्रक्शन सेट इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ ग्रुप्स ऑफ फंक्शनली रिलेटेड इन्स्ट्रक्शन. तर जे इन्स्ट्रक्शन सेट आहे त्याचे वेगवेगळे ग्रुप पडतात अकॉर्डिंग टू द फंक्शन. म्हणजे इन्स्ट्रक्शनचे जे फंक्शन आहे तर फंक्शन्स रिलेटेड टू इन्स्ट्रक्शन, म्हणजे फंक्शनली रिलेटेड टू इन्स्ट्रक्शन, म्हणजे जसे फंक्शन आहेत तर त्याच्यानुसार त्याचे ग्रुप पडलेले आहे इन्स्ट्रक्शनचे. तर कोणकोणते ग्रुप आहेत बघूया इन्स्ट्रक्शनचे. पहिला आहे डेटा ट्रान्सफर ग्रुप, नंतर आहे अरिथमॅटिक ग्रुप, नंतर बीट मॅनिपुलेशन ग्रुप दॅट इज लॉजिकल ग्रुप, नंतर प्रोग्राम ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन ग्रुप, नंतर प्रोसेसर कंट्रोल ग्रुप. ओके, असे 5 टाईप आहेत. कोणकोणते? डेटा ट्रान्सफर ग्रुप, अरिथमॅटिक ग्रुप, नंतर बीट मॅनिपुलेशन ग्रुप दॅट इज लॉजिकल ग्रुप, नंतर प्रोग्राम ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन ग्रुप, नंतर प्रोसेसर कंट्रोल ग्रुप. तर पहिलं बघूया आपण डेटा ट्रान्सफर ग्रुप. याच्यामध्ये बघा, दिस इन्स्ट्रक्शन्स मूव्स द कंटेंट्स ऑफ वन रजिस्टर टू अनदर वन. डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये काय होतं, जे कंटेंट आहे त्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय इंडिकेट करतं, जे कंटेंट एका रजिस्टरचा कंटेंट दुसऱ्या रजिस्टरमध्ये ट्रान्सफर करणं, हे येतं डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये. तर याच्यामध्ये बघूया, इफ दे हॅव द सफिक्स एक्स. तर याच्यामध्ये सफिक्स आहे एक्स, म्हणजे याच्यामध्ये बघा, इफ दे हॅव द सफिक्स एक्स दॅट इज मूव एक्स, द डेटा इज एक्सचेंज्ड विथ एक्सटर्नल मेमरी. तर याच्यामध्ये जे सफिक्स एक्स आहे, तर मूव एक्स जर इन्स्ट्रक्शन असेल तर याच्यामध्ये काय होतं, तर एक्स फॉर एक्सटर्नल मेमरी, म्हणजे डेटा काय होतं, एक्सटर्नल मेमरीशी एक्सचेंज होतं. हे एक इन्स्ट्रक्शन आहे, हे पण डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये येते. एक्स फॉर एक्सटर्नल मेमरी, हे डेटा इज एक्सचेंज विथ एक्सटर्नल मेमरीची एक्सचेंज होतं. आणि बाकीचे जे इन्स्ट्रक्शन आहे तर ते काय होतं, एका रजिस्टरचं कंटेंट अदर रजिस्टरमध्ये मूव्ह होण्याचं काम, मूव्ह किंवा कॉपी होते. ओके, असं. तर पहिलं बघूया ए. तर याच्यामध्ये बघा, मूव्ह, त्याच्यामध्ये दिलं डेस्टिनेशन बाईट, नंतर SRC बाईट, म्हणजे काय, मूव्ह बाईट व्हेरिएबल त्याला. तर याच्यावर दिस इन्स्ट्रक्शन कॉपीज द कंटेंट ऑफ सोर्स लोकेशन टू द डेस्टिनेशन लोकेशन. द कंटेंट ऑफ द सोर्स लोकेशन आर अनचेंज. तर याच्यामध्ये काय होतं, जे इन्स्ट्रक्शन, ह्या इन्स्ट्रक्शनमधले जो कंटेंट आहे, तर इन्स्ट्रक्शन कोणती आहे, मूव्ह डेस्टिनेशन बाईट आणि SRC बाईट, म्हणजेच काय, मूव्ह बाईट व्हेरिएबल, म्हणजे धिस इन्स्ट्रक्शन कॉपी द कंटेंट ऑफ सोर्स लोकेशन टू डेस्टिनेशन लोकेशन, म्हणजेच काय, द कंटेंट ऑफ सोर्स लोकेशन आर अनचेंज, म्हणजे याच्यामध्ये जे सोर्स लोकेशन आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे तो कॉपी होतो डेस्टिनेशन लोकेशनचा. आणि याच्यामध्ये जो कंटेंट सोर्स लोकेशनचा जो कंटेंट असतो तो चेंज होत नाही. क्लिअर? याच्यामध्ये काय होतं, जो सोर्स लोकेशनमधला जो कंटेंट असतो तो चेंज होत नाही. तो ॲज इट इज राहतो. नंतर एक्झाम्पल बघा, इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट आहे मूव ए कॉमा RN. तर ही इन्स्ट्रक्शन आहे डेटा ट्रान्सफर ग्रुपमधले पहिली. ओके, तर याच्यामध्ये याचा अल्गोरिदम म्हणजे ए, म्हणजे काय, A इज इक्वल टू RN, म्हणजे याच्यामध्ये एक्झाम्पल मूव ए R1. तर याच्यामध्ये RN म्हणजे AN पण ए अक्युमुलेटर पण होऊ शकतं, आणि RN म्हणजे R0 to R7 होऊ शकतं. राईट, म्हणजे फंक्शन काय, मूव बाईट फ्रॉम रजिस्टर RN टू अक्युमुलेटर, म्हणजे 1 बाईट जो डेटा आहे तो कुठं, रजिस्टर RNमधून अक्युमुलेटरमध्ये मूव्ह होतो. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे डेटा ट्रान्सफर ग्रुपमधले बी, मूव DPTR हॅश डेटा 16 बिट.
ओके, म्हणजेच काय, लोड डेटा पॉइंटर विथ 16 बीट कॉन्स्टंट. ओके, तर 16 बीट डेटा जो आहे तो इमिडिएट डेटा आहे हॅश दिला आहे, तो कुठं डेटा पॉइंटरमध्ये लोड होतो. म्हणजे याचं ऑपरेशन कसं आहे बघा, याचं ऑपरेशन आहे DPTR, म्हणजे 16 बीट जो डेटा आहे हॅश डेटा 15 सफिक्सला टू 0, म्हणजे तो 16 बीट डेटा हे ट्रान्सफर टू DPTR. ओके, म्हणजेच काय, तर याच्यामध्ये कसा असतो, तो जो डेटा आहे हाय डेटा म्हणजे LSB डेटा, म्हणजे डेटा 0 to 7 म्हणजे 7-0, तो डेटा जातो DPL म्हणजे डेटा पॉइंटरच्या लोअर रजिस्टरमध्ये DPLमध्ये. आणि जो डेटा हॅश डेटा नंतर काय कोणता 8 to 15 म्हणजे 15-8 तो डेटा जातो DPHमध्ये. क्लिअर. नंतर म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द डेटा पॉइंटर विथ 16 बीट कॉन्स्टंट इंडिकेटेड. म्हणजे याच्यामध्ये जे डेटा पॉइंटर आहे तो 16 बीट जो डेटा आहे त्याच्याबरोबर लोड होतो ह्या इन्स्ट्रक्शनमुळे. याच्यामध्ये नंतर एक्झाम्पल बघूयात, आता ते आपण डायरेक्टली डेटा घेऊया. आता एक्झाम्पलमध्ये मूव DPTR हॅश 2476H, राईट. म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द इमिडिएट डेटा 2476H इंटू डेटा पॉइंटर. ओके, नंतर DPH विल होल्ड 24H अँड DPL विल होल्ड 76H. म्हणजे DPL जो आहे तो जो लोअर बाईट ॲड्रेस डेटा आहे 76 तो होल्ड करतो, आणि DPH जो आहे तो हायर बाईट डेटा दॅट इज 24H जो काय होतो तो होल्ड करून ठेवतो. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे C, मूव A @ A+ बेस रजिस्टर्स. ओके, तर याच्यामध्ये दोन इन्स्ट्रक्शन आहेत, तर ते आपण बघूया. तर याचं ऑपरेशन बघा, मूव A @ A+ DPTR. एक म्हणजेच काय, म्हणजे कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर अँड DPTR इज ॲडेड अँड इट्स इज ट्रान्सफर टू ॲक्युमुलेटर असं आहे. और दुसरी एक इन्स्ट्रक्शन मूव A @ A+ PC, दॅट इज द कंटेंट ऑफ PC PC+1 is moved to PC and PC is moved to accumulator. असं याच्यामध्ये आहे. तर बघूया, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द accumulator with a code byte or constant from the program memory. तर याच्यामध्ये जो आहे तो @ काय करतं, जे आहे एक्स्ट्रा म्हणजे @ जे इंडिकेट करतं ते ॲड्रेस. ओके, डायरेक्ट ॲड्रेस, सॉरी इनडायरेक्ट ॲड्रेस आहे @ म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द ॲक्युमुलेटर विथ कोड बाईट और कॉन्स्टंट फ्रॉम द मेमरी लोकेशन. ह्या इन्स्ट्रक्शन ही कशामध्ये येते, डेटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये. ओके, नंतरचं आहे नंतरची इन्स्ट्रक्शन आहे मूव X डेस्टिनेशन SRC म्हणजे सोर्स बाईट. ओके, म्हणजे काय, मूव X इन्स्ट्रक्शन ट्रान्सफर द डेटा बिटवीन ॲक्युमुलेटर अँड अ बाईट ऑफ एक्सटर्नल डेटा मेमरी. तर मूव X इंडिकेट करतं एक्सटर्नल डेटा मेमरी. म्हणजेच काय होतं, ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय होतं, डेटा ट्रान्सफर होतो कुठं, कोणाकोणातून, ॲक्युमुलेटर अँड अ बाईट ऑफ एक्सटर्नल डेटा मेमरी. ॲक्युमुलेटर आणि एक्सटर्नल डेटा मेमरीमध्ये याचं डेटा काय होतं, कॉपी केलं जातं, राईट. नंतर डिपेंडिंग ऑन वेदर द इनडायरेक्ट ॲड्रेस प्रोव्हाइडेड टू द एक्सटर्नल डेटा रॅम इज 8 बीट और 16 बाईट. तर इनडायरेक्टली जो ॲड्रेस आहे तो रजिस्टरमध्ये काय केला जातो, तर तो प्रोव्हाइड केलेला म्हणजे एक्सटर्नल रॅम जो आहे एक्सटर्नल रॅमला प्रोव्हाइड केलेला असतो तो 8 बीट असू शकतो किंवा 16 बीट असू शकतो.
There are two types of instruction. In the first type, the content of register R0 or R1 of current register bank provided an 8-bit address that is multiplexed with data ऑन पोर्ट 0. तर याच्यामध्ये काय केलं जातं, पहिले जो टाईप आहे तर त्याच्यामध्ये काय जे R0 किंवा R1मधले जे कंटेंट आहे ते कुठं कोणत्याही रजिस्टर बँकमध्ये तो 8-बिट ॲड्रेस प्रोव्हाइड करतं आणि ते मल्टिप्लेक्सिंग केलं जातं ते डेटा तर कोणाशी, पोर्ट 0शी. नंतर 8 बिट्स आर सफिशियंट फॉर एक्सटर्नल IO एक्सपान्शन डिकोडिंग. तर 8 बिट जो आहे तो एक्सटर्नल IO एक्सपान्शनच्या डिकोडिंगसाठी सफिशियंट आहे, और फॉर अ रिलेटिवली स्मॉल रॅम ॲरे किंवा स्मॉल रॅम ॲरेसाठी पण इनफ आहे 8 बिट. नंतर आहे सेकंड जो टाईप आहे तो, इन सेकंड टाईप द डेटा पॉइंटर इज यूज फॉर जनरेटिंग 16 बिट ॲड्रेस. डेटा पॉइंटर जो आहे तो कशासाठी वापरला जातो, 16 बिट ॲड्रेस जनरेट करण्यासाठी वापरला जातो. हे सेकंड टाईप आहे याच्यामध्ये, ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये. ओके. नंतर याच्यामध्ये काय, दिस इज डन फॉर लार्जर रॅम ॲरे. आणि हे जे आहे हे कशासाठी, लार्जर रॅम ॲरेसाठी वापरलं जातं. पोर्ट 2 आउटपुट द हायर ऑर्डर ॲड्रेस बीट. तर पोर्ट 2 जे आहे ते वापरलं जातं, त्याचं आउटपुट वापरलं जातं हायर ऑर्डर ॲड्रेस बीटसाठी. व्हाईल पोर्ट 0 आउटपुट द लोअर ऑर्डर ॲड्रेस बीट्स. मग पोर्ट 0 लोअर ऑर्डर ॲड्रेस बीटसाठी वापरलं जातं आणि पोर्ट 2 जो आहे पोर्ट 2 आउटपुट तो हायर ऑर्डर ॲड्रेस बीटसाठी वापरलं जातं. म्हणजे कशासाठी, म्हणजे लोअर ऑर्डर ॲड्रेस बीट म्हणजे काय, कंटेंट ऑफ DPL, आणि हायर ऑर्डर ॲड्रेस म्हणजे कंटेंट ऑफ DPH मल्टिप्लेक्स विथ डेटा. आणि लोअर ऑर्डर जे ॲड्रेस बीट आहे तो कशासाठी मल्टिप्लेक्स केलं जातं, डेटा बरोबर मल्टिप्लेक्सिंग केली जाते. ओके. नंतर याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, मूव XA@RI. राईट. नंतर याचं डिस्क्रिप्शन, धिस इन्स्ट्रक्शन विल कॉपी द डेटा फ्रॉम 8-बिट ॲड्रेस pointed by register RI of the selected register bank to the accumulator. ओके. याच्या अगोदरची जी इन्स्ट्रक्शन होती सी, ती कशामध्ये, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये येते. आणि ही जी आहे ही कशामध्ये, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये, इथे एक्सटर्नलमध्ये, म्हणजे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये येते. म्हणजे याचा मूव XA@RI म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल कॉपी द डेटा फ्रॉम 8-बिट ॲड्रेस पॉइंटेड बाय रजिस्टर RI टू द सिलेक्टेड रजिस्टर बँक टू द अक्युमुलेटर. म्हणजे जे RI रजिस्टर आहे राईट, तर त्याच्यातला कंटेंट कुठं कॉपी केला जातो, अक्युमुलेटरमध्ये. आणि तो RI काय, तो रजिस्टर बँकचं रजिस्टर आहे जे सिलेक्टेड आहे ते. ओके. नंतर धिस इन्स्ट्रक्शन हे झालं. नंतर इन्स्ट्रक्शन आहे पुश ई ईचं काय, ई इन्स्ट्रक्शन आहे पुश डायरेक्ट म्हणजे काय, धिस इन्स्ट्रक्शन कॉपी द डेटा फ्रॉम द सोर्स ॲड्रेसेस टू द स्टॅक. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, पुश इन्स्ट्रक्शन. जसं आपण 8085मध्ये वापरलं पुश इन्स्ट्रक्शन, तर पुश याच्यामध्ये डायरेक्टली डेटा दिला म्हणजे ॲड्रेस दिलेला होतो. म्हणजे काय, जे सोर्स ॲड्रेस जो दिलेला आहे, जे डेटा आहे, तर सोर्स ॲड्रेसमधला डेटा कुठं पुश केला जातो, कॉपी केला जातो स्टॅकला. याचं ऑपरेशन आहे SP+1 गोज टू SP अँड डायरेक्ट ॲड्रेस गोज टू SP. ओके. तर असं आहे पुश इन्स्ट्रक्शन. तर याच्यामध्ये बघू, तर हे आहे पुश इन्स्ट्रक्शन. तर याचं जे ॲड्रेसिंग मोड आहे तो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. याचं एक्झाम्पल, लेटेस्ट SP = 0AH अँड डेटा पॉइंटर इज 1234H. तर
याच्यामध्ये काय होतं पुश DPL आणि पुश DPH असं होतं. म्हणजे याच्यामध्ये बघा द फर्स्ट इन्स्ट्रक्शन पुश DPL विल सेट द SP 0BH and store 34 in internal RAM location OBH, right? And the second instruction push DPH will set the SP is equal to 0CH and store 12H in internal RAM location 0BH. The stack pointer will remain at 0CH. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपण बघूया बिफोर एक्झिक्युशन मेमरी. त्याच्यामध्ये बघा अगोदर काय होतं एक्झिक्यूट व्हायच्या अगोदर ही इन्स्ट्रक्शन. तर याच्यामध्ये बघा काय होतं 0AH ॲड्रेस दिलेला आहे मेमरीचा, नंतर 0BH ॲड्रेस दिलेला आहे, नंतर 0CH ॲड्रेस दिलेला आहे. 0AH मध्ये 22 आहे, 0BH मध्ये आहे 50. आणि नंतर जर आपण इन्स्ट्रक्शन दिली काय पुश DPL आणि DPH. सपोज DPL मध्ये आहे 34 आणि DPH मध्ये आहे काय DPH मध्ये 1 to 12 असं आहे. तर ती इन्स्ट्रक्शन जर एक्झिक्यूट झाली तर आफ्टर एक्झिक्युशन मेमरी काय होतं, जर 0Bला काय जातं, जो लोअर बाईट ॲड्रेस आहे ना, लोअर DPL जो आहे तो जातं DPLचा जो डेटा आहे 7 तो जातं 0BH लोकेशनला. आणि नंतर जो हायर बाईट जो आहे DPH तो म्हणजे 12 जो आहे तो कुठं कॉपी होतं, तो स्टॅक पॉईंटर ते त्याचा ॲड्रेस आहे 0CH. आणि स्टॅक पॉईंटरचा हायर ॲड्रेस जो दाखवतो तो कोणता आहे, स्टॅक पॉईंटर रिमेन्स हिअर. म्हणजे जो स्टॅक पॉईंटर स्टॅकचं जे लोकेशन दाखवलेला असतो तो OC. म्हणजे याच्यामध्ये OC ऑलरेडी दाखवलेला होता आणि नंतर त्याचा जो स्टॅक पॉईंटरचा जो ॲड्रेस आहे तो आहे OC. त्याच्यामध्ये काय तो हायर बाईट डेटा आहे तो कोणता 12H. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे पॉप डायरेक्ट. तर पॉप डायरेक्टमध्ये बघा दिस इन्स्ट्रक्शन कॉपी डेटा फ्रॉम द स्टॅक टू द डेस्टिनेशन लोकेशन ऑपरेशन. म्हणजे पुश इन्स्ट्रक्शन जशी आहे ना त्याच्या ऑपोजिट प्रोसेस आहे पॉप इन्स्ट्रक्शन, राईट. तर बघूया तर याच्यामध्ये याचं ऑपरेशन बघा. कंटेंट ऑफ SP गोज टू डायरेक्ट जो ॲड्रेस आहे त्याला दिलेला आहे. आणि नंतर SP-1 इंडिकेट्स SP दॅट इज स्टॅक पॉइंटिंग. तर हे तर डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये याचं एक्झाम्पल बघूया. लेटेस्ट SP इज इक्वल टू 35H अँड द डेटा ॲट द इंटरनल RAM लोकेशन 34H B 52H. Then the instruction pop DPL with label the stack pointer to value the 34H and DPL 52H. म्हणजे ॲक्च्युली जो DPL आहे तो 52 आहे आणि DPH जो असतो तो 34 आहे. इथं दोन्ही DPL झाले ते चुकून. त्याच्यामध्ये बघूया आपण याचं ऑपरेशन कसं आहे बिफोर एक्झिक्युशन ऑफ मेमरी. तर याच्यामध्ये बघा DPL म्हणजे 34 आहे आणि DPH मध्ये 1 2 होतं ते DPTR मध्ये, राईट. तर बिफोर एक्झिक्युशन आता याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला की 34 जो ॲड्रेस आहे, राईट. 34 जो मेमरी ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये स्टोअर आहेत 52 आणि 35 जो आहे तो स्टॅक लोकेशन इंडिकेट करतो DPTR, राईट. आणि नंतर तर काय केलं जातं, तर नंतर आपण जर एक्झिक्यूट करायचं असेल तर याच्यामध्ये काय होतं, दे 52 डेटा आहे सपोज 34 मेमरी लोकेशनला, तो काय होतो तो पॉप केला जातो. कुठं येतो तो DPLला,
राईट. आणि 35चा जो आहे तो DPH असणार आहे, राईट. आणि तो जो असेल तो आपल्याला घेता येतो. मग काय DPLला काय येतं 12 ॲज इट इज, आणि DPH जो आहे तो 52 पॉप केला जातो त्या लोकेशनवरनं. आणि नंतर आफ्टर एक्झिक्युशन काय होतं तर ते स्टॅक जो लोकेशन आहे तो स्टॅक लोकेशन काय इंडिकेट करतं 33 जो आहे तो स्टॅक पॉईंटर रिमेन्स हिअर, म्हणजे त्याचा तो पॉइंटिंग वेक्टर आहे तो पॉइंटर जे लोकेशन आहे तो इंडिकेट करतो त्याचं लोकेशन. त्याचं काय तो 33H म्हणजे ऑलवेज ॲट द स्टॅक पॉइंटर, ऑलवेज ॲट द स्टॅक टॉप असं ते दाखवतं. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे जी इन्स्ट्रक्शन XCHA आणि कॉमा बाईट व्हेरिएबल. तर याचा जो अर्थ आहे तर बघू फंक्शन आहे एक्सचेंज अक्युमुलेटर विथ बाईट व्हेरिएबल. तर ह्या ऑपरेशन ज्या इन्स्ट्रक्शनचा जो फुल फॉर्म आहे तो काय एक्सचेंज अक्युमुलेटर विथ बाईट व्हेरिएबल. याचं ऑपरेशन आहे म्हणजे बाईट व्हेरिएबल काय होतं त्याच्यातला जो कंटेंट आहे तो अक्युमुलेटर म्हणजे एक्सचेंज होतो. ओके. नंतर बघूया दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द अक्युमुलेटर विथ द कंटेंट ऑफ कंटेंट or memory location pointer by the byte variable. At the same time the original accumulator content are returned to the memory location pointed by byte variable. म्हणजे एक्सचेंज याच्यामध्ये 2 ॲरो दाखवायला पाहिजे, ते इन्स्ट्रक्शनमध्ये आलेले नाही आहेत, ते छापले गेलेले नाही आहेत कशामध्ये बुकमध्ये. ओके. म्हणजे ते एक्सचेंज इन्स्ट्रक्शन म्हणजे बाईट व्हेरिएबलचा जो डेटा किंवा जो मेमरी लोकेशनचा जो पॉईंटर आहे बाईट व्हेरिएबलचा तो त्याच्यातला कंटेंट कुठं मूव्ह होतो अक्युमुलेटरमधले, आणि अक्युमुलेटरमधला कंटेंट त्या मेमरी लोकेशन जे पॉईंट केलेलं आहे बाईट व्हेरिएबल त्याच्यात मूव्ह होतो. ओके. म्हणजे द सोर्स डेस्टिनेशन ऑपरँड कॅन बी यूज्ड म्हणजे डायरेक्ट ऑर रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. तर याच्यामध्ये सोर्स डेस्टिनेशन रजिस्टर ऑपरँड जे आहे ते ॲज अ रजिस्टर म्हणून वापरलं जातं. म्हणजे सोर्स डेस्टिनेशन ऑपरँड्स कॅन बी यूज रजिस्टर. तर सोर्स डेस्टिनेशन जे ऑपरँड आहे ते एक तर रजिस्टर असू शकतात, नंतर डायरेक्ट ॲड असू शकतात किंवा इनडायरेक्ट रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचे असू शकतात. रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडचे असू शकतात. याच्यामध्ये न्यूमॉनिक्स म्हणजे याचं आहे तो म्हणजे इन्स्ट्रक्शन XCHA, RN. आणि याचा एक्झाम्पल जो आहे तो एक्झाम्पल XCHA, R1. याचं डिस्क्रिप्शन जो आहे दिस इन्स्ट्रक्शन विल लोड द कंटेंट ऑफ रजिस्टर R1 ऑफ सिलेक्टेड रजिस्टर बँक इन द अक्युमुलेटर अँड ॲट द सेम टाईम the content of original accumulator will be copied to रजिस्टर R1. म्हणजे सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला जो डेटा आहे तो एक्सचेंज होतो म्हणजे अक्युमुलेटरमध्ये जातो, आणि अक्युमुलेटरमधला जो डेटा आहे तो कुठं सिलेक्टेड रजिस्टर बँककडे कॉपी होतो. ओके. एक्सचेंज होतो. ओके. नंतर आहे नंतरची इन्स्ट्रक्शन आहे एच इन्स्ट्रक्शन. ते याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शनमधली ती कोणती आहे दिस इन्स्ट्रक्शन मूव द कंटेंट ऑफ वन रजिस्टर टू another one. The register which contains content is moved is not altered. याच्यामध्ये काय होतं तर जी इन्स्ट्रक्शन जी आहे डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन एचमध्ये दाखवली तर एका रजिस्टरकडचा कंटेंट दुसऱ्या रजिस्टरमध्ये जातं, आणि याच्यामध्ये जो आहे तो रजिस्टरचा जो कंटेंट आहे तो अल्टर होत नाही म्हणजे चेंज होत नाही. ओके. म्हणजे काय इफ दे हॅव द सफिक्स एक्स म्हणजे जर सफिक्स एक्स असेल तर द डेटा इज एक्सचेंज्ड विथ एक्सटर्नल मेमरी. म्हणजे काय होतं तो डेटा आहे तो एक्सटर्नल मेमरीशी एक्सचेंज होतो. आपण लास्ट टाईमच एक्स जो आहे तो सफिक्स बघितलेला आहे. म्हणजे न्यूमोनिक्स द इन्स्ट्रक्शन काय मूव एक्स द डेटा इज एक्सचेंज विथ मेमरी. नंतर न्यूमोनिक्स मूव ARN हे इन्स्ट्रक्शन. नंतर याचं डिस्क्रिप्शन मूव आर रजिस्टर टू अक्युमुलेटर. म्हणजे जे रजिस्टर आहे रजिस्टरमधला जो कंटेंट आहे तो कुठं मूव्ह होतो अक्युमुलेटरमध्ये, आणि बाईट नंबर 1, आणि याला किती सायकल लागतात तर सायकल नंबर लागते 1 लागते. ओके. तर अशा प्रकारे आपण जे डेटा ट्रान्सफर ग्रुप आहे ते
ते त्या इन्स्ट्रक्शन आपल्या संपलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया अरिथमॅटिक ग्रुप. ओके. तर स्टॉप करूयात आपण. ओके.